सुप्रभात मित्रांनो, मी गणेश पारखे स्वागत करतो आहे माझ्या यूट्यूब चॅनल नाव आहे गणेश ब्लॉग्स. तर आजचा हा व्हिडिओ असेल माझ्या नवीन हेल्मेटवर जो मी रिसेंटली बाय केला आहे. न्यू हेल्मेटचा अनबॉक्सिंग करूया. हा माझा ओल्ड हेल्मेट आणि हा न्यू हेल्मेट. बेसिकली हा हेल्मेट आहे SMKचा स्टेलर स्पोर्ट S1 क्लिअर वायझर पिनलॉक फिटेड. बेसिकली बॉक्समध्ये प्रोडक्ट कवर आहे त्याचा. असा काहीसा लुक आहे माझ्या न्यू हेल्मेटचा. ग्लास वायझरचा अजून रॅपसुद्धा काढलं नाही आहे. हा मला पडला अराऊंड 4300ला. एक नंबर एक लुकिंग आहे. मागून ग्रे, साईडला ब्लॅक. स्टिकर आहे ब्लूमध्ये आणि रेडमध्ये. स्टेलर हेल्मेट आहे हा. याचं वजन आहे 1600 ग्राम्स. मला दिसलं असेल. ISI मार्क. बेसिकली हा असा हेल्मेट आहे. कम्पॅरिझनमध्ये हा माझा ओल्ड हेल्मेट आहे. त्याचं नाव आहे SMK कॅप्टन. ह्याला अराऊंड 5 वर्ष झाले असतील. आणि हा अराऊंड 1450 ग्राम्सचा आहे. त्याच्यापेक्षा हा कमी वजनीचा आहे, पण हा थोडा जास्त वजन आहे. पण एनिवेज बी रोल शूट करण्याच्या पहिलेच किंबलची बॅटरी डेड आहे. सो ह्याला लावला आहे चार्जिंगला. डायरेक्ट बी रोल आता डायरेक्ट शूट करेल. असा काहीसा SMKचा हा हेल्मेट आहे. रेड, व्हाईट, ब्लू, ब्लॅक, ग्रे 4 कलर भेटतात त्याच्यामध्ये. इथे एअरबँड्स आहेत. अप केलं क्लोज, डाऊन केला ऑब्वियसली ओपन. इकडे एअरबँड्स आहेत. ते पण दोन्ही साईडला 2 एअरबँड्स आहेत. हा वायझर आहे. तो इथून असा ओपन केला की 2 क्लिकमध्ये ओपन होतो. सिंगल हँडेड यूज आहे. लेट्स ते घालून बघूया आपण. ते आपल्याला हे काढून टाकूया. किचन एक येतो, स्टिकर आहे आणि मॅन्युअल गाईड. त्याचा कोण यूज करतो. लाईटमध्ये. हो, सो नाईस. एक चांगली गोष्ट आहे,
यात पिन लॉक वायझर येतो. याच्यामध्ये जो पिन लॉक आहे, यात जो पिन लॉक आहे तो एक नंबर आहे. आणि असं पीक आहे याची, गुड लुकिंग द. सो लेट्स गो. Look my hand.